लोखंडाचा तुकडा जास्त रुतला कारण का त्याची हीट शोषण्याची प्रवृत्ती किंवा कॅपॅसिटी जास्त होती. मग पाण्याच्या बाबतीत जर असं केलं तर काय होईल? 1 ग्रॅम पाण्याचे 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढण्यासाठी लागलेल्या उष्म्याला काय म्हणायचं? त्या पाण्याची विशिष्ट उष्माधारकता. पण ते पाणी आहे, जगामध्ये विश्वामध्ये पाण्याची उष्माधारकता आपण 1 मानली आणि पाण्याच्या उष्माधारकतेशी इतरांशी आपण तुलना करतो, म्हणून आपण त्याची 1 कॅलरीच्या व्याख्येमध्ये पाण्याचा समावेश केलाय. पाणी हा सुद्धा जनरल पदार्थ मानला, जसं मी लोखंडाविषयी म्हणणार आहे, तांबविषयी म्हणणार आहे, शिशाच्या विषयी म्हणणार आहे, तसं पाणी हा जनरल जर पदार्थ मानला तर 1 ग्रॅम, लक्षात घ्या मराठीवाले, 1 ग्रॅम कोणत्याही पदार्थाचे आहे ते सध्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागलेल्या उष्म्याला त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. आता आपण लोखंडासाठी म्हणत होतो मगाशी, काय मग होईल व्याख्या त्याची? 1 ग्रॅम लोखंडाच्या आहे त्या तापमानाचे 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी लागलेल्या उष्म्याला त्या लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. इंग्लिश मीडियम. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आयर्न, the amount of heat required to raise or increase the temperature of 1 gram of that substance, iron, by 1 degree Celsius. म्हणून स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकतेचं एकक काय आहे? अमुक अमुक काय असेल ते कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. बघा तिथं काय आहे ते, पिवळं कोष्टक आहे की नाही 68 पान नंबरवर, तिथं आहे बघा, त्या तक्त्याचं ब्राऊन कलर मध्ये आहे बघा, सिरियल नंबर, सबस्टन्स, स्पेसिफिक हीट, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हे कॅलरी परचं चिन्ह आहे ना तिरपिरे, ते ग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस ते छेदातच आहे, ते डिग्री सेल्सिअस अंशात नाहीये. काय कधी कधी असंही वाचतात, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, कारण का 1 ग्रॅम पदार्थाचे 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी लागणारा अंशस्थानी असलेला तो कॅलरी, त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मराठीमध्ये विशिष्ट उष्माधारकतेचं एकक काय आहे? कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. म्हणा सगळे, कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. इंग्लिश मीडियम वाले म्हणा, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. दिस इज द युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता लिहा, मी सांगतो ते. बर्फाची विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, विशिष्ट उष्माधारकता नेहमी स्मॉल सी न दाखवतात. लेटंट हीट, अप्रकट उष्मा कशाने दाखवतात? कॅपिटल एल. लेटंट हीट कॅपिटल एल, विशिष्ट उष्माधारकता स्मॉल सी. अजून एकदा रिपीट करतो मी, अप्रकट उष्मा म्हणजेच लेटंट हीट कॅपिटल एल ने दाखवायचं आणि विशिष्ट उष्माधारकता स्मॉल सी न दाखवायची. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्मॉल सी न दाखवायची. आता अजून एकदा युनिट सांगतो. एलचं युनिट काय? कॅलरी पर ग्रॅम, संपलं. आणि स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्माधारकतेचं एकक काय? कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस किंवा कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. आत्ताशी तुमची त्या उदाहरणासाठीची बैठक तयार झाली. आता सांगतो ते लिहून घेताय तुम्ही. बर्फाची विशिष्ट उष्माधारकता सी बरोबर 0.5. पुढचं एकक लिहा तुम्ही, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. इंग्लिश मीडियम लिहा, द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आईस, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आईस इक्वल टू 0.5 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता आपण पाण्याला एक वेगळा पदार्थच मानूया, त्याची पण लिहा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, मराठी मीडियम, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता बरोबर सी बरोबर 1
कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, 1 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. तांब तिथं कोष्टकात आहे, तांब्याची विशिष्ट उष्माधारकता बरोबर इंग्लिश मीडियम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर इक्वल टू 0.095 0.095 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. अजून एखादं घ्या, आयर्न स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आयर्न इक्वल टू 0.110 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता, मराठी मीडियम व्यवस्थित लिहा, मी घाई करत नाही. लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता बरोबर 0.110, पुढचा 0 नाही लिहिलं तरी चालतो, 0.11 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता हे तुम्हाला समजलं. आता जेव्हा बोर्डाला किंवा 11वी-12वीला, त्यातल्या त्यात मी बोर्डाचा 10वी पर्यंत विचार करतो, जेव्हा तुम्हाला बोर्डाला कधी गणित विचारतील ह्याच्यावर, तर बोर्डच तुम्हाला गणित लेखी दिल्यानंतर खाली ब्रॅकेटमध्ये या किमती देत असतं. आता समजा लोखंडाविषयीचं उदाहरण असेल तर लोखंडाची उष्माधारकता टिंबटिंब काय असेल ते दिलेली असते. पाण्याचा बर्फाचा बाष्पनाचा अप्रकट उष्मा, बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा बरोबर किती 80 कॅलरी पर ग्रॅम हे दिलेलं असतं. पाण्याचा बाष्पनाचा अप्रकट उष्मा बरोबर 540 कॅलरी पर ग्रॅम दिलेलं असतं. म्हणजे काही गोष्टी गिव्हन ज्या असतात त्या दिलेल्या असतात, पण आपण ते देणार नाहीत असं समजून अभ्यास करायचा. आता मी तुम्हाला मगाशी उदाहरण जे दिलंय ते अजून माझ्या डोक्यात आहे. 50 ग्रॅम काय आहे? बर्फ आहे, वजा 10 डिग्री सेल्सिअसचा आहे, आणि आपल्याला तापवायचं कुठपर्यंत? त्याला 100 डिग्री सेल्सिअसच्या वाफेत. आता खाली करा, ते उदाहरण राहू दे तिथंच. आता स्टार करा दोघंही, इंग्लिश मीडियम मराठी मीडियम. स्टार. जेव्हा अवस्थांतर असते, when there is change of state, तेव्हा कॅपिटल क्यू बरोबर स्मॉल एम गुणिले स्मॉल सी गुणिले ब्रॅकेट T2 मायनस T1 ब्रॅकेट कंप्लीट. कधी कधी ह्याला ते T2 मायनस T1 म्हणजेच स्मॉल टी समजू आपण, म्हणून लिहा कॅपिटल क्यू बरोबर एम गुणिले सी गुणिले टी. आता याचा अर्थ काय? कॅपिटल क्यू बरोबर वस्तुमान मास गुणिले सी काय? विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानाचा फरक. T2 मायनस T1 म्हणजे काय? तापमानातली वाढ किंवा चेंज झालेला जो आहे तो. जास्त तापमानात थंड झालेला असेल तर काय होणार? उष्मा बाहेर पडेल. जास्त वजा कमी. तापवलं तर काय होईल? कमी गरम असलेला जास्त गरम होईल, तो T2 मायनस T1 होईल. तो जो फरक आहे तो टी. वर काय लिहिलंय आपण? जेव्हा अवस्थांतर असते म्हटलंय, ते असते खोडा, नसते म्हणा. अजून एकदा, when there is no change of state असं करा इंग्लिश मीडियम वाले. when there is no change of state, थोडं करेक्शन झाले, अजून एकदा सांगतो. जेव्हा अवस्थांतर नसते तेव्हा क्यू बरोबर एमसीटी. आलं की नाही हे लिहिलं तुम्ही इंग्लिश मीडियम. when there is no change of state then Q equal to MCT. एक सोडा, पुन्हा स्टार. जेव्हा अवस्थांतर असते इंग्लिश मीडियम, when there is change of state डॅश खालच्या वेळेला कॅपिटल क्यू बरोबर स्मॉल एम गुणिले कॅपिटल एल. कॅपिटल क्यू बरोबर एम गुणिले एल. पास. हे दोन सूत्र आपल्याला वापरायचे. आता मी तुम्हाला काय दिलंय मी तुम्हाला? तर पुन्हा मगाशीचा आपला तो ग्राफ बघा, 63 पानावरचा 5.2 ग्राफ बघा.
आपण सुरुवातीला -10 डिग्री सेल्सिअसचा बर्फ आणलाय. -10 डिग्री सेल्सिअसचा 50 ग्रॅम बर्फ आणलाय. तो काय होईल? आधी 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापेल. -10, -9, -8, -7, -5, -4, -3, -2, -1, 0 पर्यंत तापेल. यावेळी कोणतं सूत्र वापरायचं? Q बरोबर mCT, कारण का तिथं तापमानात बदल आहे. ओके. एकदा 0 डिग्री सेल्सिअसचा बर्फ राहिला तो. आता काय होईल? 0 डिग्री सेल्सिअसच्या बर्फाचं रूपांतर कशात होईल? 0 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यात. म्हणजे इथं काय आहे? चेंज ऑफ स्टेट आहे. म्हणजे इथं काय आहे? अवस्थांतर आहे. यावेळी तुम्ही कोणतं सूत्र वापरणार? Q बरोबर ml. लक्षात आलं? आता बी पासून सी कडे चाललो आपण. त्यावेळी काय होणार आहे? आता 0 डिग्री सेल्सिअसचं सगळं पाणी झालं ना. या पाण्याला तुम्ही तापवून 100 पर्यंत नेणार आहे. म्हणजे तापमान चक्क बदलतंय. आता इथं शोषलेला उष्मा कसा काढणार तुम्ही? Q बरोबर mCT सूत्राने. कारण का तापमानात बदल आहे. आणि सी बिंदूच्या तिथं काय होत आहे? ते पाणी उकळायला लागतंय. तिथून ते डी पर्यंत काय होणार आहे? वाफ होणार आहे. 100 डिग्री सेल्सिअसची वाफ म्हटलं बघा उदाहरणार्थ. तेव्हा कोणतं सूत्र वापरणार? अख्ख्या त्या चंचू पात्रातलं सगळ्या बर्फाचं पाणी येऊन आता वाफ उडून चालली. चंचू पात्र रिकामं कोरडं होणार आहे. त्यावेळी कोणतं सूत्र वापरणार तुम्ही? त्यावेळी तुम्ही Q बरोबर ml हे सूत्र वापरणार. म्हणजे जेव्हा तापमानात बदल असतो तेव्हा Q बरोबर mCT, आणि जेव्हा तापमानामध्ये बदल नसतं, अवस्था बदलत असते, तेव्हा Q बरोबर ml हे सूत्र वापरायचं. आता चला आपल्या उदाहरणाकडे. आन्सर. आता मी खुलासे वजा देतो, इंग्लिशमध्ये पण देतो आणि मराठीमध्ये देतो. येथे -10 अंश सेल्सिअसच्या बर्फाचे, हिअर द आईस ॲट -10 डिग्री सेल्सिअस is to be converted into steam. -10 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या बर्फाचे 100 अंश सेल्सिअसच्या वाफेत रूपांतर करायचे आहे. 100 अंश सेल्सिअसच्या वाफेत रूपांतर करायचे. is to be converted into steam at 100 डिग्री सेल्सिअस. हे पुढील टप्प्यात घडते. हे पुढील टप्प्यात घडते. This takes place in following steps. This takes place in following steps. व्हिडिओ बंद कर सुधीर गायकवाड. This takes place in following steps. Dash number 1. Number 1. -10 अंश सेल्सिअस च्या बर्फाचे तापमान वाढून 0 डिग्री सेल्सिअस चा बर्फ होईपर्यंत. इंग्लिश मीडियम आकडा 1. द आईस ॲट -10 डिग्री सेल्सिअस कन्व्हर्ट्स इनटू आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता मला सांगा, 0 आणि -10 मध्ये कोण मोठं आहे? तुम्हीच विचार करा. 0 आणि -10 मध्ये कोण मोठं आहे? 0. मग T2 - T1 काय होईल? लिहू नका. T2 - T1 काय होईल? 0 वजा 10 म्हणजे किती? 0 अधिक 10 म्हणजे किती? 10. मग आता इथं कुठलं सूत्र वापरणार आपण? खाली लिहा. Q1 बरोबर कॅपिटल Q1. हे Q काय आहे? Q म्हणजे उष्मा शोषलेला. कॅपिटल Q1 बरोबर M गुणिले C गुणिले T, सगळं स्मॉल. म्हणून Q1 बरोबर, ठेवा किमती. मास किती आहे? वस्तुमान किती आहे? 50 ग्रॅम. ग्रॅम लिहू नका, 50 गुणिले. आता थांबा, सध्या कोणता पदार्थ आहे तो? पाणी आहे का बर्फ आहे? बर्फ आहे. मग मी मगाशी लिहून दिले बर्फाची विशिष्ट उष्माधारकता किती आहे? 0.5. लिहा तिथं मग 50 गुणिले 0.5 गुणिले, आता फरक किती झाला तापमानात? -10 पासून 0 पर्यंत आलो म्हणजे किती? 10. 50 गुणिले 0.5 गुणिले 10 किती आलं?
2500 आलं का? 0.5 म्हणजे अर्धा, गुणिले 10 म्हणजे 5, 5 5 25, 250. बघा काय येईल ते डॅश 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 नंबर 1 कॅलरी म्हणा. 250 कॅलरी डॅश 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 नंबर 1. आता दुसरी स्टार. आता बर्फ कुठपर्यंत आलेला आहे? 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता दुसरा टप्पा लिहा मराठी. 0 डिग्री सेल्सिअस बर्फाचे अवस्थांतर, 0 डिग्री सेल्सिअस बर्फाचे अवस्थांतर 0 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यात करण्यासाठी. इंग्लिश मीडियम. टू कन्वर्ट आईस ऍट 0 डिग्री सेल्सिअस टू आईस टू वॉटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस. आता कुठलं सूत्र वापरणार इथं तुम्ही? कॅपिटल Q2. आपण नंबर 1 नंबर 2 असं द्यायला लागलो, बाकी काही नाही. कॅपिटल Q पायथ्याला 2, Q2 बरोबर M गुणिले L, कॅपिटल L, स्मॉल m गुणिले कॅपिटल L. सोडवा. देअरफॉर Q2 इक्वल टू 50 गुणिले L ची किंमत बघा तिथं, बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा 80, 50 गुणिले 80, 8 पंचे 40, 50चा 0 आणि 80चा 0, 4000 कॅलरी बहुतेक. बघा डॅश 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 नंबर 2. आता झालंय आत्ताशी 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी. आता तिसरी स्टार मराठी. 0 सेल्सिअस पाण्याचे, आता तापमान वाढवायचं आपल्याला, 0 सेल्सिअस पाण्याचे रूपांतर 100 सेल्सिअस पाण्यामध्ये करण्यासाठी. अजूनही पाणीच आहे. इंग्लिश मीडियम. टू कन्वर्ट वॉटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस टू वॉटर ऍट 100 डिग्री सेल्सिअस. Therefore, Q3. आता मला सांगा कोणतं सूत्र आहे? 0चं. व्हिडिओ बंद कर समृद्धी. टू कन्वर्ट काय झालं? Q3 बरोबर कोणतं सूत्र वापरणार? तापमानात बदल म्हणल्यानंतर M गुणिले C गुणिले T. म्हणून Q3 बरोबर M किती? 50. थांबा, आता C काय आहे? सध्या पाणी आहे. आता मग पाण्याचा विशिष्ट उष्मादारकता मी दिली तुम्हाला, किती आहे? 1. 50 गुणिले 1 गुणिले, थांबा, तापमानात वाढ कशी? 0 कडून 100 कडे. मग जास्ती वजा कमी करा. 100 वजा 0, 100. 50 गुणिले 1 गुणिले 100, 5000 कॅलरीज. डॅश 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 नंबर 3. आता लास्ट, चौथी स्टार मराठी मीडियम. 100 सेल्सिअस पाण्याचे रूपांतर, 100 सेल्सिअस पाण्याचे रूपांतर 100 सेल्सिअस वाफेत करण्यासाठी. म्हणजे काय? त्या पातेल्यातलं पाणी सगळं उडून जाणार आहे आता. इकडं इंग्लिश मीडियम. टू कन्वर्ट the water at 100 degree Celsius into steam at 100 degree Celsius. Q4 इक्वल टू, खाली लिहा, Q4 इक्वल टू कोणतं सूत्र? अवस्थांतर म्हणल्यानंतर M गुणिले L. थांबा, मास किती? 50 गुणिले, आता L म्हणजे काय? पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा, पाण्यातून वाफेत चाललंय म्हणजे कोणतं? 540. 540 गुणिले 50, कुठेतरी कच्चा गुणाकार करा आणि जे येईल ते कॅलरीज. डॅश 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 नंबर 4. गुणाकार करा, मी वेळ देतो. 540 गुणिले 5, 50. जे येईल ते ऍक्युरेट करा म्हणजे झालं. डॅश डॅश नंबर 4. तुमचा गुणाकार झाला असं मी मानतो. म्हणून सर्वांची बेरीज करू. सर्वांची बेरीज करू. काय? ऍडिंग
Q1, Q2, Q3, Q4 वी गेट. आपल्याला काय मिळतं? कॅपिटल Q बरोबर Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4. करा बेरीज आणि फायनल आन्सर. म्हणून Q बरोबर डॅश डॅश जे बेरीज येईल ती कॅलरी. म्हणजे पहिलं काहीतरी 400 होतं, नंतर 4000 होतं, नंतर काहीतरी 5000 होतं ना आत्ताचा प्रॉडक्ट मगाशीचा गुणाकार. सगळ्यांची बेरीज करा, जे येईल एवढं कॅलरीज तुम्हाला उष्मा द्यावा लागला. कुणाला? -10°C 50 ग्रॅम बर्फाचा खडा होता, त्याला तुम्ही त्याला वाफेत नेलं. ही जी बेरीज आहे ती जी आहे त्याला म्हणायचं एकूण लागलेला उष्मा. आता तुमची ही थोडीशी बैठक तयार झाली असावी. अशी गणितं पहिल्यांदा प्राथमिक अवस्थेतली तुम्हाला समजली पाहिजेत म्हणून मी ती दिली. कळलं हे गणित? हा. आता मी तुम्हाला अजून एक गणित देतो, तुम्ही नंतर ते घरी सोडवा. लिहा. -20°C 100 ग्रॅम बर्फाचे रूपांतर 100°C वाफेत करण्यासाठी. अजून एकदा -20°C, 100 ग्रॅम बर्फाचे रूपांतर 100°C च्या वाफेत करण्यासाठी लागलेला उष्मा काढा. इंग्लिश मीडियम. फाइंड द हीट ऍब्सॉर्ब्ड टू कन्वर्ट ice 100 ग्रॅम ice at -20°C into a steam at 100°C. आताच पॅटर्न आहे, फक्त तुमचा सराव होण्यासाठी दिले. हे बेसिक आहे, तुम्हाला ते डोक्यात येण्यासाठी मी सांगितलं. ते गणित सोडून द्या, नंतर करा आता तुम्ही. चला आता पान नंबर 64. रिजेलेशन. याच्यासाठी काय शब्द आहे? मराठी शब्द मला बघावं लागेल, मराठी मीडियमचं पुस्तक माझ्यासमोर नाहीये, पण रिजेलेशनचा अर्थ सांगतो, समजून सांगितलं तुम्हाला कळेल लगेच. पुन्हा त्याला कधी कधी पुनर्घट्टन म्हणतात, बरोबर आहे माझा शब्द बहुतेक. पुन्हा घट्ट होणं, पुनर्घट्टन. तिथे एक टेबल घेतलाय, सगळेजण आहात ना कन्सेप्ट कडे? पान नंबर 64 वर या सगळेजण पटकन. तिथे रिजेलेशन साठी एक प्रयोग दाखवलाय. एक टेबल आहे, त्याच्यावर 2 टेकू असे टेकू ठेवलेत आणि त्याच्यावर बर्फाची लादी ठेवली. तुमच्याकडे ही असली वायर असते ना आपली कनेक्शनच्या वायर्स, त्यामधली एक तार, सगळं वरचं कव्हर काढलं प्लास्टिकचं आणि मोठी तार तयार केली, एक पातळ तार, खूप पातळ तार, आणि त्याला इकडे दोन्हीकडे एक 2-2 किलोचे वजन लावले आणि ती तार त्या बर्फाच्या लादीवर ठेवली. लादीच्या एका बाजूला लोंबकळतोय 2 किलोचा गोळा, इकडच्या बाजूला लोंबकळतोय 2 किलोचा गोळा. म्हणजे कसं? समजा ही बर्फाची लादी असेल तर इकडून ही तार अशी असेल, इकडून लोंबतोय 2 किलो आणि इकडून लोंबतोय 2 किलो. दोन्ही बाजूला 2 किलोचे माप लोंबतायत. तुम्हाला कळलं मी काय म्हणतो? आता काय होईल सांगतो तुम्हाला. बर्फाची ही प्रवृत्ती आहे, लक्षात ठेवा. बर्फ याची प्रवृत्ती अशी आहे की जर दाब दिला तर त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी होतो. म्हणजे काय? पाण्याचा बर्फात जाण्याचा मेल्टिंग पॉइंट काय आहे? गोठणांक 0, बरोबर आहे. जर मी पाण्याला दाब दिला तर ते -1 ला -2 ला सुद्धा बर्फात जाईल. काय म्हणलं? कळलं का मी काय म्हणलो? दाब दिल्यानंतर गोठणांक ड्रॉप होतो, कमी होतो. म्हणजे त्याला आपण सॉलिड स्टेट मध्ये जायला दाब देऊन म्हणतोय जा की लवकर सॉलिड मध्ये, का ना, घट्ट हो ना, असं. म्हणजे 0ला जे होणार आहे बर्फ ते अजून -1 -2 ला अजून कशात आहे? अजूनही पाण्यातच आहे. तुम्हाला माहिती पाण्याचा गोठणांक आणि बर्फाचा द्रवणांक 0च आहे. तो उमरा आहे, द्रवावस्थेतून स्थायिक, स्थायीतून द्रवावस्थेत 0च. परंतु हा दाब जर दिला तर -1 -2 कडे जातो. म्हणजे दाबामुळं मेल्टिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट गोठणांक कमी होत असतो. आता इथं काय होणार आहे? त्या प्रयोगात काय होतं बघा. त्या तारेला
दोन वजन लावल्यामुळे वजनामुळे ती तार काय होती, त्या बर्फाच्या लादीवर भार देते. जिथं जिथं त्या बर्फाच्या कणावर भार पडला त्या तारेचा, तिथल्या तिथल्या बर्फाचं काय होईल, पाणी होईल, मेल्टिंग होईल. ते या वातावरणाच्या तापमानामुळे मेल्ट होणार नाहीये, दाबामुळे मेल्ट होईल. ते पाणी होईल, पाण्यातनं तार खाली जाईल. आता पाण्यातनं तार खाली गेली की त्या पाण्यातनं खाली गेल्यामुळे तिथला दाब कमी झाला. दाब कमी झाला की काय होईल, मेल्टिंग पॉईंट वाढेल, त्यामुळे लगेच ते बर्फ होईल. तार खाली खाली यायला लागेल, पाणी होईल, खाली येईल, वरच्या पाण्याचा बर्फ झाला. पाणी होईल, खाली येईल, वरच्या पाण्याचा बर्फ झाला. म्हणजे तार त्या बर्फाला छेदून खाली 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 यायला लागली, परंतु वरचा बर्फ आपोआप होतोय. बर्फ चिरला जात नाही, तार घरंगळत खाली 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 येते आणि ते टपकन खाली पडेल. तरी पण आपला बर्फ कापला गेला नाही. बर्फाची लादी अखंड आहे तशीच आहे. नाही समजलं, अजून एक सांगतो. तो जो तुम्ही गोळा खाता बर्फाचा, त्या भांडे गलीच्या तिथं सुनील जेरॉक्सच्या तिथं जाता तुम्ही, बर्फाचा गोळा खाता, किंवा शिवाजी कॉलेजच्या समोर बर्फाचा गोळा खाता तुम्ही, कलरफुल मस्त गोड असतं ते. कलरफुल ते गोड संपल्यानंतर अजून द्या की जरा घालून, बर्फ तसाच राहिलाय पांढरा शुभ्र, अजून कलरचं गोड गोड द्या की. तुम्ही शोषून घेता. पण ते करण्यापूर्वी तो काय करतो, त्याच्याकडे खिसणी असते, असा बर्फ खिसतो तो. असा खिसला की बारीक बर्फाचा चुरा होतो. तो काय करतो, ते टक टक करून गोळा हातात घेतो, एका ग्लासात टाकतो. एका ग्लासात टाकतो, त्यात एक काडी खूप असतो आणि असं दाबतो त्या ग्लासातल्या वरच्या लेअरला. हा, आणि आणि तो दाबल्यामुळे काय होतं, तुम्ही दाब दिला की काय झालं, त्याचं पातळ झालं, ती वरची लेअर बर्फाची काय झाली, मेल्ट झाली. एरवी तो चुरा 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 होता, एकमेकांपासून विरळ विरळ होता. तुम्ही दाबल्यामुळे काय झालं, त्याचं पाणी झालं, आणि दाब सोडून दिला की काय झालं, पुन्हा पाण्याचा बर्फ झाला. आता मात्र सगळा बर्फ सलग झाला. तुम्ही त्याच्यात काडी घातलेली जी बाहेर ओढली तरी ती सलग कांडी झाली, एक एक चुरा खाली पडत नाही. याला म्हणायचं रिजेलेशन. हा रिजेलेशनची ही जी कन्सेप्ट आहे ती तिथं आहे. काय म्हणलं, द फेनॉमेनन इन विच द आइस कन्व्हर्ट्स इनटू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर. तत्व, फेनॉमेनन सिद्धांत, ज्यामध्ये दाब दिल्यामुळे बर्फाचे थोड्या काळासाठी पाण्यात रूपांतर होते. कशामुळे, दाब दिल्यामुळे. अँड देन रिकन्व्हर्ट्स इनटू आइस, आणि दाब सोडला की पुन्हा त्याचं बर्फात रूपांतर होणं. दिस, when the pressure is removed, this is called as regelation. The melting point of ice becomes lower than 0 degrees Celsius due to pressure. पाण्याचा मेल्टिंग पॉइंट किंवा द्रवणांक लावलेल्या बलामुळे शून्यपेक्षा खाली येतो तात्पुरता. As soon as the pressure is removed, the melting point is restored to 0. आणि तुम्ही दाब काढला की त्याचं प्रेशर गेलं की त्याचा मेल्टिंग पॉइंट पुन्हा शून्य होतो, की लगेच ते बर्फ होऊन बसतो. आणि याला म्हणायचं रिजेनेशन. तो जो बर्फाचा गोळा विकणारा आहे त्याला ह्यातली थिअरी माहित नाही. त्याला विचारायचं नाही रिजेनेशन झालं ना, असं विचारायचं नाही. फक्त तिथं मुकाट्यानं आईस्क्रीम खाऊन यायचं. तिथं कसं पुनर्घट्टन कसं झालं, तत्व स्पष्ट कर, असं काही त्याला विचारत बघायचं नाही. तर हा एकूणात असा प्रकार आहे. आता पुढची कन्सेप्ट, अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. काही काही ज्या किरकोळ कन्सेप्ट आहेत त्याच्या तुम्ही नोट्स काढा. महत्वाचं जे लिहून द्यायचं तुम्ही लिहून देणारच आहे मगाशी सारखं. अॅनोमलस बिहेवियर म्हणजे काय, अॅनोमलस बिहेवियर म्हणजे सुसंगत न वागणं, असंगत वागणं. तुम्ही रस्त्यावरून जाताना शिस्तीत चाललाय, लोक म्हणतील काय प्रॉब्लेम, काय सगळंच ओके चाललंय, सगळं व्यवस्थित चालवणार, अचानक तुमच्या काहीतरी अंगात आलं, दुसऱ्याच्या खिशात हात घालून तुम्ही 500ची नोट काढली, एखाद्याला कांठाळ्यात वाजवली, असं करता का? लोक म्हणतील 5 मिनिटापूर्वी व्यवस्थित होतं, आता काय झालं याला? म्हणजे तुमचं आचरण कसं आहे, असंगत आचरण आहे. तसंच इथं आहे. काय आहे इथं, कुठल्याही पदार्थाचं तुम्ही जनरल कॉमन सेन्सने सांगाल. काय सांगाल, की एखाद्या पदार्थाला उष्णता दिली तो प्रसरण पावेल, एखाद्या पदार्थाला गार केलं, गारवा दिला तर तो आकुंचन पावेल. साहजिक आहे. उष्मा कमी झाला म्हणजे मॉलिक्युल्स त्याचे कण 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 जवळ यायला लागतील, आणि उष्मा दिला की त्याच्या व्हायब्रेशन वाढल्यामुळे मॉलिक्युल्स लांब लांब व्हायला लागतील, एकमेकांपासून दूर जायला लागतील आणि त्याचं प्रसरण होईल. साहजिक आहे. पण पाण्याचं तसं नाही. निसर्गाचं हे क्रिएशन आहे. पाणी हा निसर्गाने अतिशय उत्तम बनवलेला पदार्थ आहे. आणि जगामध्ये, त्यातल्या पृथ्वीवर, मी पृथ्वीचं सांगतोय, पृथ्वीवर सजीव सृष्टी असण्याचं कारण आहे
की तिथं पाणी आहे. तुम्ही म्हणा त्यात काय विशेष, तुम्ही काय नवीन सांगितलं? मी नवीन नाही सांगत, त्यातलं विशेष हे आहे की पृथ्वीचं सूर्यमालेतलं स्थान असं आहे की ती जास्त निखाऱ्याच्या जवळही नाहीये, सूर्य नावाचा निखारा, आणि ती निखाऱ्यापासून लांबही नाहीये. म्हणून पृथ्वीवर पाणी 3 अवस्थांमध्ये आढळत आहे: स्थायू, द्रव, वायू. तुम्ही पृथ्वीच्या पासून सूर्याकडे जा, सगळं वाफच आहे, तिथं तुम्हाला बर्फ दिसणार नाही. पाणी क्वचित दिसेल, पण नाहीच, वाफच. पृथ्वीपासून तुम्ही मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनीकडे जा. तुम्ही बुध नाही, शुक्र, शनी वगैरे, शुक्र सुद्धा नाही, शुक्र तर इकडे आत आहे. पृथ्वीनंतर मग मंगळ, मंगळ नंतर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. तुम्ही निखाऱ्यापासून दूर गेला म्हणजे गारवा, गारवा म्हणजे बर्फ, तिथं पाणी नाहीये, वाफ तर लांब राहिली. पृथ्वीचं स्थान आहे तसं. मग पृथ्वीमध्ये पाण्याला असं का बनवलंय? काय आहे त्याच्यातलं भौतिकशास्त्र? व्हॉट इज फिजिक्स बिहाइंड इट? पाणी तुम्ही साधं घेतलंय दररोजचं 10 डिग्री सेल्सिअस 20 डिग्री सेल्सिअस पिपातलं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये तापमापी टाकला, तापमापीत बघितलं की ते 20 दिसतंय, त्याला तुम्ही आता गारवा द्यायला लागला. 20चं 15 झालं, 10 झालं, 9 झालं, 8 झालं. जसं गारवा द्याल तसं तसं ते आकुंचन व्हायला लागतं. इतकं होत नाही, मी तुम्हाला समजावून सांगायला लागलोय, समजेल यासाठी सांगा. एवढं होत नाही, सांगतोय. 20 डिग्री सेल्सिअसचं पाणी जसं 10, 9, 8, 7 होईल तसं ते जवळ यायला लागतात मॉलिक्यूल. 8, 7, 6, 5, 4. 4 नंतर मात्र 3 झालं तरी ते वाढतं. 2, 1, 0. काय प्रकार आहे हा? गारवा दिल्यानंतर आकुंचनच व्हायला पाहिजे होतं ना. 10, 9, 8, 7, 6 पर्यंत, 4 पर्यंत मात्र आकुंचन पावतंय. 3, 2, 1, 0 असं का झालं नाही? 3, 2, 1, 0 झालं. हा जो पार्ट आहे 4 पासून 0 पर्यंतचा, उलट बर्फ 0चं घेतलं आणि त्याला तुम्ही उष्णता द्यायला लागला, एवढे बर्फ. आता उष्णता द्याल्यानंतर काय होईल? प्रसरण व्हायला पाहिजे. काय होईल आता तो? 1, 2, 3, 4 आकुंचन पाहायला लागेल आणि नंतर पुन्हा वाढायला लागेल. म्हणजे 10 कडून 0 कडे येताना 4ला तो 4 पर्यंत आकुंचन पावतो आणि 3, 2, 1, 0ला काय होतो? प्रसरण पावतो. आणि बर्फाकडून पाण्याकडे जाताना 1, 2, 3, 4ला तो आकुंचन पावतो आणि 5, 6, 7, 8 बरोबर प्रसरण पावतो. हे जे आचरण आहे त्याला म्हणायचं पाण्याचे असंगत आचरण. 8 वाजलेले आहेत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी रिजलेशनच्या विषयी वाचा. आपल्या ग्रुपवर 10E ग्रुपवर व्हॉट्सअपच्या आणि 10D ग्रुपवर मी कॅलरीमीटरचा एक व्हिडिओ टाकलाय. उद्या संध्याकाळी 7 वाजता हेच मी कंटिन्यू करणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता आपलं सकाळचं कंटिन्यू करणार आहे. फ्री फॉल, मुक्त पतन, पहिला धडा विज्ञान 1चा. तर सर्वांनी यायचंय. बरेच जण खूप लेट येत आहेत आणि आल्या व्हिडिओ आणि साऊंड हे सगळं नील करायचं. त्या ग्रुपवर टाकलेला कॅलरीमीटरचा जो व्हिडिओ आहे तो फक्त एक काहीतरी 10-20 सेकंदाचा 25 सेकंदाचा. आपण उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.